दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून वडील हायकोर्टात गेलेत। मुलीचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी केला आणि आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही सतीश सालियान यांनी केली। त्यानंतर नितेश राणेंसह शंभूराज देसाई यांनीही अटकेची मागणी केली। पाहूया हा रिपोर्ट। ज्याचं नाव या केसमध्ये आहे, केस रजिस्टर करून माझं म्हणणं आहे आदित्य ठाकरेला अटक करावी, इंट्रोगेट करावं। मंत्री महोदयांनी त्याच्या आरोपीला तात्काळ अटक करावी, अटक करून त्याची चौकशी करावी। अध्यक्ष महाराज, खोट्याचं जर का तुम्ही नाटक करणार असाल तर ते तुमच्यावरती बुमरँग होऊ शकेल, हेच या लोकांनी सांगू। दिशा सालियानच्या संशयास्पद मृत्यूवरून दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका केली आणि नितेश राणेंसह शिंदेचे मंत्री शंभूराज देसाईंनीही आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी केली। आधी सतीश सालियान यांनी हायकोर्टामध्ये सीबीआयच्या चौकशीची मागणी करत याचिकेमध्ये आदित्य ठाकरेंसह सूरज पांचोली आणि दिनू मोरियावर नेमके काय आरोप केलेत पाहूयात। 8 जून 2020 रोजी दिशा सालियानच्या मालाडच्या घरी पार्टी सुरू होती। पार्टी सुरू असताना एक ग्रुप आला ज्यात रोहन रायसह त्याचे मित्र होते। त्यानंतर आदित्य ठाकरे आणि त्यांचे बॉडीगार्ड तसंच सूरज पांचोली, दिनू मोरिया आले। दिशाचा सामूहिक बलात्कार करून निर्घुण हत्या झाल्याचा आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे। पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट मॅनेज करून सत्य गायब करण्यात आलं। त्यानंतर घाईघाईत अंत्यसंस्कार झाले। दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कॉल करून प्रकरण मॅनेज केल्याचाही आरोप आहे। गुन्हा दाखल करून हायकोर्टाच्या देखरेखीखाली सीबीआयकडे तपास सोपवावा अशी मागणी याचिकेतून करण्यात आली। आता विधानसभेत मंत्री नितेश राणेंनी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाची आठवण करून दिली। बलात्काराच्या आरोपाच्या प्रकरणात आरोपीला अटक करावी लागते असं म्हणत आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी केली। एकच छोटा विषय मंत्री महोदयांना फक्त आठवण करून देतो अध्यक्ष, सुप्रीम कोर्टचा अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जजमेंट आहे की अशा पद्धतीच्या बलात्काराचा आरोप जेव्हा होतो तेव्हा संबंधित जे काय ज्यांच्यावर आरोप होतो त्याला तात्काळ अटक करायला लागते मंत्री महोदय, आणि त्याची चौकशी करायला। काल अध्यक्ष महोदय दिशा सालियानच्या वडिलांनी सतीश सालियाननी जे काय आरोप केलेले आहेत, माझं म्हणणं आहे की अन्य लोकांना एक कायदा लागतो ना अध्यक्ष महोदय, करावा ना अध्यक्ष महोदय, एवढीच विनंती आहे, करा तुम्ही। मंत्री महोदय नितेश राणे साहेब ज्याप्रमाणे सन्माननीय राज्यमंत्री महोदयांना सांगतायत त्याच्याशी मी सहमत आहे। जो सामान्य माणसाला नियम आहे तोच नियम मंत्र्याला, माजी मंत्र्याला असला पाहिजे। मंत्री महोदयांनी त्याच्या आरोपीला तात्काळ अटक करावी, अटक करून त्याची चौकशी करावी। अध्यक्ष महाराज, या विषयात काही तथ्य नाहीये। दूर दूर तक कोई असं ज्याला म्हणतो तसं काही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही। पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल। कारण खोट्याचं जर का तुम्ही नाटक करणार असाल तर ते तुमच्यावरती बुमरँग होऊ शकेल, हेच या लोकांनी सांगू इच्छितो। तर आदित्य ठाकरेंनी 5 वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न होत असून कोर्टात बोलणार असं म्हटलंय। गेले 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच सातत्याने। कोर्टात आहे, कोर्टात बोलू। पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही ह्या सरकारला ह्या एका अधिवेशनामध्ये एक्सपोज केलेलं आहे। फक्त आम्ही नाही तर संघाने पण एक्सपोज केलंय। पण जनता हाच सवाल विचारत आहे की तुम्ही तर सत्ताधारी पक्षातले आमदार आहात, तुम्हाला जर निवडून दिलं असेल आम्ही तर काम करायला निवडून दिलेलं आहे, महाराष्ट्राबद्दल बोलायला दिलेलं आहे, बोला ना महाराष्ट्राबद्दल, चर्चा करा। कोर्टातच पाहायची आहे आम्हाला, नका उत्तर देत बसू। तुम्हाला जास्त त्रास नाही देणार, तुम्हाला जे बोलायचंय कोर्टात सांगा। कोर्टात सांगा की दिशा सालियानचे वडील पण आता खोटं बोलतायत, ज्यांची मुलगी गेली आहे ना ते वडील पण आता खोटं बोलतायत, सांगून टाका कोर्टात, आम्हाला काय। विशेष म्हणजे दिशा सालियानच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात महायुतीचं सरकार आल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डिसेंबर 2022 मध्ये एसआयटीची स्थापना केली होती। त्यावर बोट ठेवत भाजपा आमदार अमित साटम यांनी अहवाल किती दिवसात समोर आणणार असा सवाल केला। साधारणतः घटना होऊन 5.5 वर्ष झालेली आहेत, अजूनही एसआयटी चौकशी करते असं ते म्हणतायत। किती दिवसांमध्ये एसआयटीचा निष्कर्ष आणि अहवाल हा जनतेच्या समोर आणणार अध्यक्ष महाराज, हा माझा थेट प्रश्न आहे। किती दिवसांमध्ये? सदर प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत ही सध्या अजूनही चालू आहे। अहवाल अजूनपर्यंत प्राप्त नाही ही वस्तुस्थिती आहे, परंतु सदर चौकशी ही अजून गतीने केली जाईल। त्यांचे वडील जे आहेत ते त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। याचिकेमध्ये त्यांनी ज्या गोष्टी म्हटलेल्या आहेत त्या अपडेट प्राप्त झाल्याच्या नंतर त्यानुसार कोर्टाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ती कारवाई करू।
इकडे विधान परिषदेत भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनीही दूध का दूध करून दोषी असतील त्यांना शिक्षा देण्याची मागणी केली। याच्यात दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे, खरं काय आहे ते जनतेच्या समोर यायला पाहिजे आणि जे या मृत्यूला दोषी असतील, कोणीही असतील, कितीही तो मोठा व्यक्ती असेल, तरी त्याला त्या ठिकाणी शिक्षा झालीच पाहिजे। आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल। एसआयटी रिपोर्ट सबमिट न केला कारवाई करा। त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही, त्याचे एवढे फोटो, नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात, त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही। जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत, संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का? फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा? दिशा सालियांच्या वडिलांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकरांवरही आरोप केलेत। दिशाभूल करून आपल्यावर दबाव टाकल्याचं दिशाच्या वडिलांनी म्हटलंय। त्यावेळेला मुंबई शहराच्या ज्या महापौर होत्या त्यांना भेटल्याच्या नंतर त्यांची दिशाभूल करण्यात आली, समाज माध्यमांसमोर व इतर माध्यमांसमोर येण्यापासून रोखलं, या संदर्भामध्ये चौकशी मागण्यापासून रोखलं, त्यांच्यावरती दडपण आणलं गेलं, त्यांच्यावरती दबाव आणला गेला। संशय नाही, त्यांची ही खात्री आहे अध्यक्ष महाराज की त्यांच्या कन्येवरती बलात्कार करून तिचा खून करण्यात आलेला आहे। तू काय रात्री 2-3 वाजता बाहेर काय हे करायला जातो, काय महाआरती करायला जातोस? महाआरती करत होतास का 9 जूनला 8 जूनला? अरे सगळं बाहेर निघणार। अरे तेव्हा वडील होते म्हणून वाचलास तू, तुला जेल आम्ही तेव्हाही सांगत होतो त्याला जावंच लागणार, कारण का डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये त्याचं नाव घेतलं, आता तर डायरेक्ट वडिलांनी त्यांचं नाव घेतलंय म्हणून आता सुटका नाही। बिलकुल करावी, आरोप होत असेल गुन्हा दाखल करावा, अटक करावं, सगळ्या गोष्टी समोर ठेवाव्या, काही हरकत नाही, सरकार तुमचं आहे। हायकोर्टात जी याचिका दाखल केली त्यात दिशाच्या मृत्यूवरून पोलिसांचं वर्णन आणि मृतदेह पडलेल्या अवस्थेत यात साम्यता नाही असा दावा केलाय। दिशाचा 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे, पण अंत्यसंस्कारावेळचा एक फोटो समोर आला ज्यात दिशाच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मार लागलेला दिसत नाही। दिशा सालियांच्या तपास प्रकरणात आणखीन एक ट्विस्ट येताना दिसतोय, कारण त्यांनी चौकशी अधिकारी म्हणून समीर वानखेडे यांच्याकडे तपास द्यावा अशी याचिकेत मागणी केली आहे। आदित्य ठाकरे आणि दिनू मोरिया दिशा सालियांच्या फ्लॅटवर 2-3 तास होते असा आरोप दिशाचे वडील सतीश सालियान यांच्या वडिलांनी केले। समीर वानखेडेंकडे या प्रकरणात महत्त्वाची माहिती असून आदित्य ठाकरेंना अटक केलीच पाहिजे असा वकिलांचा दावा आहे। वकील, विटनेसेस या सगळ्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं। त्याच्यामध्ये मग समीर वानखेडे यांना पण पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली, कारण त्यांच्याकडे क्रुशियल डेटा आहे। त्या डेटामध्ये आदित्य ठाकरे, डिनो मोरिया हे सगळे दिशा सालियांच्या फ्लॅटवर 2 ते 3 तास होते पासून तर अशा काही सिक्रेट बाबी आल्या आहेत इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर, त्यानुसार आदित्य ठाकरेला ताबडतोब अटक होऊ शकते, व्हायलाच पाहिजे। आदित्य ठाकरेंवरून सत्ताधारीही आता आक्रमक झालेत। आदित्य ठाकरेंना अटक करण्याची मागणी सुरू झाली आहे, अर्थात हायकोर्टामधल्या सुनावणीवर पुढची कारवाई अवलंबून असेल। विनायक डावरुंगसह कृष्णा चोनरवाडकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।